पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मिशन महाराष्ट्र सुरू झालंय। अमित शहा विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर दाखल झालेत, तर वर्ध्याच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुण्यात येत आहेत। या मिशनपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र दूर असल्याचं दिसतंय। महायुतीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकलं नाही। नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कंबर कसलेली दिसतेय। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी शहांचे महाराष्ट्रातले दौरे पाहता ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केल्याचे दिसतंय। अमित शाह भाजपच्या संघटनात्मक आढाव्यासाठी मंगळवार आणि बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा आढावा ते घेणार आहेत। आणि या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चाही होण्याची शक्यता आहे। नागपुरात सुरेश भट सभागृहात विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बैठक होणार आहे। विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही कानमंत्र दिला जाणार आहे। मंगळवारी संध्याकाळी संभाजीनगरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल। बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमध्येही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। चारही ठिकाणी भाजपच्या बैठकीला प्रत्येकी किमान 2000 कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सातत्यानं महाराष्ट्राकडे लक्ष देताना दिसतायत। 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई आणि पालघरचा दौरा केला। वाढवण बंदराचं भूमिपूजन आणि इतरही अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आला। 16 सप्टेंबरला राज्यातील 3 वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी उपस्थित होते। 20 सप्टेंबरला वर्ध्यात विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम होता आणि यामध्ये देखील अनेक योजनांचा शुभारंभ नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला। तर येत्या 26 सप्टेंबरला पुण्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचं उद्घाटनही होणार आहे। 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास पुरुष या चेहऱ्याच्या नेतृत्वात आणि अमित शहा यांच्या मायक्रो प्लॅनिंगच्या साथीनं महायुती निवडणुकीला सामोरी जाते। अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे। अमित भाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे, माझा विश्वास आहे की अमित भाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोहोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमित भाई करतात। महाराष्ट्राचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला जनतेनं साथ दिली, मात्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही। विदर्भात 11 पैकी केवळ 3 जागा राखण्यात महायुतीला यश आलं, तर भाजपकडे केवळ नागपूर आणि अकोला जागा होती। मराठवाड्यात 8 पैकी महायुतीला संभाजीनगरची एकच जागा मिळाली। भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही। पश्चिम महाराष्ट्रात 12 पैकी 4 जागा महायुतीला मिळाल्या, त्यातील भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या। उत्तर महाराष्ट्रात 6 पैकी जळगाव आणि रावेर या 2 जागा भाजप आणि महायुतीकडे आहेत। त्यामुळे या चारही विभागात कामगिरी सुधारण्यावर भाजप आणि महायुतीचा भर असणार आहे। विदर्भात भाजपला 62 पैकी 29 जागा मिळाल्या, 15 जागा कमी झाल्या। मराठवाड्यात भाजपला 46 पैकी 16 जागा मिळाल्या, त्यामधली 1 जागा वाढली। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 70 पैकी 20 जागा मिळाल्या आणि 4 जागांची घट झाली। उत्तर महाराष्ट्रात भाजपला 35 पैकी 13 जागा मिळाल्या आणि त्यामधली 1 जागा मात्र घटली। हे सगळं चित्र पाहता शहा यांचा दौरा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतंय। माननीय अमित भाई शहा यांनी पूर्व विदर्भाची बैठक घेतली। कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष ऊर्जा देण्याचं काम माननीय अमित भाई यांनी या ठिकाणी केलं। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची असेल तर विदर्भ जिंकण्याशिवाय महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येत नाही, हे अतिशय स्पष्टपणे अमित भाईंनी सांगितलं। आणि त्यामुळे विदर्भात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट अमित भाईंनी आम्हा सर्वांना दिलं। महायुती मिळून सगळ्या ज्या विदर्भाच्या जागा आहेत 66 जागा त्या लढणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आजचा संदेशच आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि विदर्भातूनच
जागा जास्तीत जास्त येतील. 45 पेक्षा जास्त जागा निश्चितपणे म्हणजे चिन्हांकितच केलेल्या आहे आणि ते निश्चितपणे आपल्याला महायुतीला मिळतील हा विश्वास आहे. मोदी आणि शहांचं मिशन महाराष्ट्र सुरू असताना राज्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र अंतरावर ठेवलं जातंय का असा सवालही उपस्थित होतोय. मोदींच्या वर्ध्याच्या दौऱ्यात आणि अमित शाह नितीन गडकरींच्या मतदारसंघात आले असताना गडकरी उपस्थित नसल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीला प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित असताना गडकरींची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे. गडकरी यांच्या जम्मू काश्मीरमधील निवडणूक प्रचाराच्या नियोजित दौऱ्याचं कारण यासाठी देण्यात येत असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणापासून गडकरींना दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत गडकरींचा चेहरा जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रचाराची 1 महिन्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याची चर्चा होती. मात्र मोदी शहांच्या मिशन महाराष्ट्रापासून अंतरावर असलेले गडकरी हे त्यांच्या मर्जीनं आहेत की मजबुरीनं याचा उलगडा मात्र झाला नाहीये. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.